कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय हो तुमचं? एवढा कशाचा राग आहे तुमच्या मनात? एक शब्द धड बोला ना तुम्ही आमच्याशी। का सारखं पाण्यात बघताय आम्हाला? पाण्यात तू बघतेस माझ्या सगळ्या घराला। या घरातला आनंद संपवायचा आहे तुला, माझ्या मुलाचं वाटोळं करायचंय। माझ्या मुलाचा आणि सुनेचा संसार डोळ्यात खुपतोय तुझ्या। अहो 20-25 वर्ष घालवली हो आम्ही, आमचा काय बी संबंध नसताना ते काय या घरचं वाटोळ करण्यासाठी? अगं तुझा फायदा होता त्यात, तुला आयतं सगळं मिळत होतं ना, म्हणून तर काही संबंध नसताना इतकी वर्ष राज्य केलंस या घरावर। ते म्हणतात ना, आयत्या बिळावर नागोबा, तशी तू आयत्या बिळावरची नागिण आहेस। काय हो सारखं नागिन नागिन म्हणताय तुम्ही? हा, शेवटचं सांगायचं। नागिणच आहेस तू, आणि म्हणूनच तुला नागिण म्हणतोय मी, आणि म्हणणार। म्हणा म्हणा, मला नागिन म्हणा, पण एक विसरू नका, या नागिनीनेच तुमच्या लेकाला लहानाचा मोठा केलाय, त्याला सांभाळलंय। तू नसतीस तरी काही बिघडलं नसतं, तू लहानाचा मोठा झालाच असता, देवास तो पाठीशी। आणि भुवनेश्वरी, तो अधिपती तुला देव मानत असेल, तू स्वतःला देव समजू नकोस। नाही नाही, आम्ही स्वतःला देव मानत नाही हो, तसली चूक आम्ही करणार नाही। अहो पण तुम्ही आम्हाला निदान माणूस तरी माना की। हा, दुसऱ्याकडे बोट दाखवताना माणूस कसं काय विसरतो की त्यांनी स्वतः काय केलंय? तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या कामासाठी तुम्ही आम्हाला इथं घेऊन आलात। काय सांगितलं होतं तुम्ही आम्हाला? असं काहीतरी कर की अधिपती त्यांच्या आईला विसरतील। आम्ही तेच केलं, हेच सांगितलं होतं ना तुम्ही आम्हाला। हुबेहूब अधिपतीच्या आईसारख्या दिसतात। अधिपतीची आई आता या जगात नाहीये, हे त्याला हळूहळू कन्व्हिन्स करायचं। कसं करायचंय? या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडेही नाहीये। हेच बोलला होता का नाही तुम्ही? काय आठवतंय काय? तेच करत आलोय आम्ही, तुम्ही सांगितलेलंच करत आलोय आम्ही आजवर। ते करता करता आम्हाला पण अधिपतींचा कवा लळा लागला आम्हालाच कळलं नाही। लई वेळा प्रयत्न केला तो पाश तोडायचा, इथून निघायचा बी विचार केला, पण प्रत्येक वेळेस अधिपतीने आम्हाला अडवलं, नाही जाऊ दिलं आम्हाला। तो अडवणारच ग, लहान पोर होतं ते, तू कान भरलेस त्याचे, त्याच्या मनात नको नको ते भरवलंस, आणि म्हणून तो तुला अडवत राहिला। हो काय बोलताय हो तुम्ही? अहो त्या लहान लेकराच्या मनात आम्ही काय भरवणार? हा हा, एक गोष्ट मात्र आम्ही नक्की केली, त्यांच्यावर सख्या आईसारखं प्रेम केलं आम्ही, त्यासनी आईची माया दिली, आणि आमचं प्रेम खरं आहे हे त्यासनी जाणवत होतं, म्हणून ते आम्हाला जाऊ देत नव्हते, प्रत्येक वेळेस आम्हाला अडवत होते। त्यांना जरा जरी काही खुपलं का नाही तर आमच्या काळजात नुसतं चर्र व्हायचं, आमच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही हो। त्यांचं दवा पाणी करताना आमच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही, हे आमचं चुकलं असं म्हणणं आहे भाई तुमचं? मीच म्हटलं तुम्हाला बाहेर जाऊया, आता मलाच टेन्शन आलं। कसलं टेन्शन आलंय? हो, आपण पहिल्यांदाच बाहेर फिरायला जातोय एकत्र, आणि त्यात ते क्राबी आयलंडला जातोय, म्हणून टेन्शन आलंय थोडंसं। काय नाव काय म्हणलं? ते नावच तोंडात बसत नाही। क्राबी 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 क्राब। आम्हाला काय भारतात काय भारताबाहेर काय, आई साहेबांनी कुठे बी सोडून जायचं म्हणलं की परदेशातच गेलो नाही। आता परवा आपण गेलतो की नाही 10 दिवस बाहेर, तेव्हा बी तसंच झालं। सवय नाही ना, सवय नाही कवा वर्षानुवर्ष त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही घर सोडत नाही, असा विषय झालाय तो। त्याशिवाय कसं करमायचं असं वाटतं। सांगा की
नाही चुकलं का आमचं? अधिपतींना आम्ही आईची माया दिली, त्यांच्यावर खरं प्रेम केलं, हे चुकलंय काय आमचं? सगळं खोटं होतं ग. तुझ्या डोळ्यातलं पाणी, अधिपतीसाठी तू चेहऱ्यावर आणलेली ममता, सगळं खोटं होतं. माझ्यावर प्रेम तर तू कधी केलंच नाहीस, पण अधिपतीवर सुद्धा तू कधी खरं प्रेम केलं नाहीस. तुझं प्रेम फक्त माझ्या संपत्तीवर, या प्रॉपर्टीवर होतं. जेव्हा पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवलंस ना, तेव्हाच इथलं वैभव बघून तुझे डोळे फिरले होते. मी बघितलं होतं सगळं तुझ्या डोळ्यात. आणि हे बळकावण्याची संधी दिसल्यावर तुझी कारस्थानं सुरू केलीस. आधी स्वतः जम बसवलास आणि नंतर हळूहळू तुझी एक एक माणसं आणलीस इथं. कधी बघितलं नव्हतंस ना एवढं वैभव, एवढी संपत्ती. नरकातून स्वर्गात आल्यासारखं झालं तुला, हो ना? आणि एकदा हे सगळं हातात आल्यावर तुला ते कधीच आपल्या हातातून निष्ठून द्यायचं नव्हतं. याचा मोह, या प्रॉपर्टीचा, संपत्तीचा, सत्तेचा मोह तुला सुटणारा नव्हता कधी. एवढे प्रयत्न केले मी तुला या घरातून काढायचे, पण माझ्या मुलाला बरोबर वापरलंस तू आणि मला हातबल करून ठेवलंस. काही करू शकलो नाही मी. माझ्या घराचा एक हाती ताबा घेतलास तू. या घरात तुम्ही आणलं आम्हाला. तुम्ही जे सांगितलं तेच करत आलोय आम्ही. आयुष्य येचलो या घरासाठी, आणि त्याची ही सजा द्यायलाय तुम्ही आम्हाला. ही रडण्याची नाटकं थांबव ना कधीतरी. आणि आपण दोघंच आहोत नाही का? आहे तिसरं कुणी? कुणासमोर नाटकं करतेस? अधिपती पण नाहीये, त्याच्यासमोर चालतात तुझी नाटकं. नाटक? आम्ही नाटकं करायलोय? आमचं प्रेम म्हणजे काही नाटक वाटलं होय तुम्हाला? कसं पटवून देऊ तुम्हाला? त्या घरावर, अधिपतींवर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम केलंय हो आम्ही. हे प्रेम नाहीये भुवनेश्वरी, हे प्रेम नाहीये. दुसऱ्याचं सगळं बळकावणं, एखाद्या घरातल्या माणसानं कठपुतळीप्रमाणे नाचवणं, त्यांना हवं तसं वागायला लावणं, त्याला प्रेम नाही म्हणत, स्वार्थ म्हणतात. आणि तोच स्वार्थ साधलाय तू आजपर्यंत. झालं ना जे मिळवायचं होतं ते मिळवून झालं ना तुझं? आणखी काय हवंय तुला? केव्हा दिसलं नाही का हो तुम्हाला आमच्या डोळ्यात आम्हाला काय हवंय ते? दोन प्रेमाचे शब्द, थोडा मान, या घरात एक स्थान, तुमच्या मनात एक स्थान होतो आम्हाला. या जन्मात शक्य नाही, कारण तुझी पात्रता नाहीये ती. सोडा हो, सोडा. आमची पात्रता तुम्ही नका ठरवू. आमच्याकडे शिक्षण नसल, पण डोसकं आहे, एक मन आहे ना. आहे तुझ्याकडे कपटी मन आहे, कारस्थानी डोकं आहे. तुला स्थान हवंय माझ्या मनात, प्रेमाचं स्थान. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.